आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप छान असा उपाय बघणार आहोत आणि हा उपाय तुम्ही संकल्पयुक्त नाही केला तरी चालेल। फक्त संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला दिवा लावत असताना हा उपाय आपल्याला करायचा आहे। त्याचबरोबर हा उपाय जो आहे तर तो तुम्ही संध्याकाळी करू शकता किंवा सकाळी देखील करू शकता। आणि जर तुमची इच्छा असेल की हा उपाय तुम्हाला संकल्पयुक्त करायचा आहे तर तुम्ही तो 21 दिवसांचा संकल्प करून करू शकता किंवा 11 दिवसांचा संकल्प करून करू शकता। आणि संकल्पयुक्त तुम्हाला हा उपाय जमत नसेल तर तुम्ही अगदी रोज तुम्हाला जमेल तेव्हा हा उपाय करू शकता, पण अवश्य सर्वांनी करा। बऱ्याच वेळेला आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण त्याचं फळ आपल्याला मिळत नाही। म्हणजेच काय होतं, बऱ्याच वेळेला काहीतरी आपल्या कुंडलीमध्ये दोष असतात किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स येत असतात आणि आपल्याला जे हवं ते कधी मिळत नाही किंवा आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला योग्य ते फळ मिळत नाही आणि मग आपली निराशा होते। तर आपल्याला हा उपाय का करायचा आहे, तर जे काही आपण कष्ट मेहनत करतो त्याला आपल्या नशिबाची साथ मिळाली पाहिजे आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये आपल्या यश मिळालं पाहिजे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी, माता लक्ष्मीने अखंड वास करण्यासाठी आणि जे काही नजरदोष आपल्या घराला लागलेले आहेत ते दूर होण्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत। बघा, हा उपाय करताना आपल्याला आपल्या देवघरासमोर मुख्य जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचाच आहे आणि त्याचबरोबर या उपायासाठी आपल्याला एक पणती लागणार आहे। मातीची पणती तुम्ही वापरू शकता किंवा दुसरा कुठलाही धातूचा दिवा तुम्ही वापरू शकता, पण मुख्य जो दिवा आहे देवघरातला तर त्यामध्येच आपल्याला हा उपाय करायचा नाही। या उपायासाठी आपल्याला सेपरेट दिवा घ्यायचा आहे। तर बघा, हा उपाय जो आहे तो तुम्ही करायला सुरुवात करा। थोड्याच दिवसात तुम्हाला असं जाणवेल की खूप चांगला असा छान असा फरक तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे। जी काही अडकलेली कामं आहेत ती पण तुम्हाला मार्गी लागताना दिसतील किंवा पैसे अडकलेले आहेत ते पण तुम्हाला पुन्हा भेटण्याचे मार्ग दिसून येतील किंवा जे आपण म्हणतो आर्थिक प्रगती आमची थांबलेली आहे, व्यवसाय आमचा चांगला चालत होता पण तो अचानक काहीतरी प्रॉब्लेम आला आणि आमचे पैसे जे आहेत ते अडकलेले आहेत किंवा व्यवसायातून मिळणारे पैसे देखील आता येत नाही आहेत, घरामध्ये पैसा टिकत नाही आहे किंवा तो पाण्यासारखा खर्च होतोय, कुठेही खर्च होतोय पण ते आपल्याला कळून येत नाही आहे। तर बघा, या उपायामुळे निश्चितच खूप चांगले बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडून येतील। बऱ्याच वेळेला काय होतं, आपला इन्कम खूप चांगला असतो पण काहीतरी होतं आणि तो जो इन्कम आहे किंवा जी आपली आर्थिक प्रगती आहे ती थांबते। तर बघा, अशा प्रकारे आपल्या घराला नजरदोष कोणाचे होऊ नयेत, आजारपण येऊ नये किंवा काही अजून दुसरे विघ्न जे आहेत ते येऊ नयेत यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, माता लक्ष्मीने अखंड वास करावा, या सगळ्यांसाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे। पूर्ण श्रद्धेने विश्वासाने हा उपाय तुम्ही करायचा आहे। कसा करायचा मी तुम्हाला सांगते। हा उपाय जो आहे स्त्री पुरुष कोणीही करू शकतात, कारण आपल्या घरासाठीच आपण करत आहोत, त्यामुळे कोणीही हा उपाय करू शकतं। जर काही वेळेला महिलांना घरातील नाही जमला हा उपाय करणं तर हा जो दिवा आहे तो घरातील कोणीही सदस्य प्रज्वलित करू शकतात। तर बघा, जे देवघर आहे आपलं तर मुख्य दिवा प्रज्वलित तर करायचाच आहे आणि या उपायासाठी एक पणती किंवा कुठल्याही धातूचा तुम्ही दिवा घ्या, त्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप टाकायचं आहे। तूप वापरणं शक्य असेल तर तूप वापरा, तूप वापरणं शक्य नसेल तर तेल वापरू शकता। तर असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित करण्याआधी एक डिश घ्यायची आहे तुम्हाला, त्यामध्ये तांदूळ ठेवा, हा दिवा त्या तांदळावर ठेवा, तांदळावर हळद कुंकू वाहा आणि या तांदळावर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिव्याची वात ही देवांकडे असावी एवढं लक्षात घ्या। दक्षिणेला ती वात नसावी, दक्षिण दिशा सोडून तुम्ही इतर दिशेंना करू शकता पण शक्यतो देवाकडे ही वात करायची आहे। आता असा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर हळद कुंकू त्याला वाहून घ्यायचं आहे आणि यामध्ये
आपल्याला काय करायचं आहे, अगदी चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि त्याचबरोबर 2 लवंगा ज्या आहेत, चांगल्या लवंगा टाकायच्या, तुटलेल्या किंवा त्याचं फूल तुटलेलं आहे अशा टाकू नका. चांगल्या 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर चिमूटभर आपल्याला हळद यामध्ये टाकायची आहे. एवढं साहित्य आपल्याला टाकायचं आहे आणि हात जोडून तुम्हाला जो नवारणव मंत्र आहे, आपल्या कुलदेवीसाठी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. तुमच्या कुलदेवीचा जप तुम्हाला येत असेल तर तो तुम्ही म्हणू शकता किंवा मग तुम्ही असा हा जो नवारणव मंत्र आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, या मंत्राचा 11 वेळा फक्त जप करायचा आहे. आणि माझ्या घरामध्ये कुलदेवीचा आशीर्वाद, माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहावा यासाठी प्रार्थना करायची आहे. बघा, जेव्हा आपण पिवळी मोहरी या दिव्यामध्ये टाकतो तेव्हा आपल्या घरामध्ये जे काही वास्तुदोष असतात, त्याचबरोबर अलक्ष्मी असते, जे काही नजर दोष आपल्या घराला लागलेले असतात ते दूर होतात आणि काही वाईट शक्ती ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये येऊ शकत नाहीत. त्याचबरोबर ज्या लवंग आहेत तर त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते. माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते, कारण लवंग जी आहे ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आणि हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो बलवान होतो. कारण बघा, गुरुग्रह ज्या व्यक्तीचा बलवान असतो त्या व्यक्तीला जीवनात सगळी सुख जी आहेत ती मिळतात. आपण जे म्हणतो ना भौतिक सुख, ती मिळतात. आणि गुरुग्रह जर तुमचा कमजोर असेल तर तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही तुम्ही मेहनत घ्या, तुम्हाला जे म्हणतो ना आपण आर्थिक प्रगती, तर ती खूप कमी होते. त्यामुळे आपला गुरुग्रह जर स्ट्रॉंग असेल, बलवान असेल, तर तुमची आर्थिक परिस्थिती जी आहे ती नक्कीच सुधारते. त्यामुळे जी हळद आहे तर ती गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळे आपल्याला या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. आणि लक्षात घ्या, चिमूटभर हळद टाकत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. एवढंच तुम्हाला करायचं आहे. आणि तुम्हाला हात जोडून माता लक्ष्मीचं, तुमच्या कुलदेवीचं, कुलदेवांचं स्मरण करायचं आहे. आणि माझ्या घरामध्ये नेहमी सगळं कुशल मंगल असू द्यात अशी तुम्हाला मनोमन आणि खूप चांगल्या शुद्ध भावनेने प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर सगळ्यांचं आरोग्य चांगलं असावं यासाठी देखील प्रार्थना करायची आहे. आणि बघा, हा जो दिवा आहे तुम्ही संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेमध्ये लावायचा आहे. आणि तुम्ही असाच दिवा हा तो सकाळी पण लावू शकता. म्हणजे जेव्हा तुम्ही सकाळी देवपूजा करत आहात तर त्यावेळेस देखील तुम्ही हा दिवा लावू शकता. म्हणजेच काय, तर या दिव्यातलं जे साहित्य आहे, पिवळी मोहरी किंवा जे लवंगा आपण टाकलेल्या आहेत, त्या अगदीच रोज बदलण्याची गरज नाही. तुम्ही 2-3 दिवसाला हे बदलू शकता, पण अगदीच 15-15 दिवस हे तसंच ठेवलेलं आहे असं करू नका. 2 किंवा 3 दिवसाला तुम्ही हे बदलायचं आहे. याच्यातली जी लवंग, पिवळी मोहरी आहे ती बदलायची आहे. आणि बघा, जी लवंग आणि पिवळी मोहरी आहे त्याचं काय करायचं, एका वाटीमध्ये ते घ्यायचं, एक कापुराचा तुकडा घ्यायचा आणि कापूर प्रज्वलित करून हे साहित्य जे आहे त्यामध्ये टाकायचं. उरलेला जो भस्म आहे तो जे आपल्या घरामध्ये रोपं आहेत त्यामध्ये टाकायचं आहे. फक्त तुळशीमध्ये हे टाकायचं नाही. आणि रोज आपल्याला सकाळ संध्याकाळ देवपूजा करताना यामध्ये तेल किंवा तूप टाकून प्रज्वलित करायचा आहे दिवा. आणि आपल्याला 11 वेळा नवारणव मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला. फक्त चिमूटभर हळद मात्र तुम्हाला रोज यामध्ये टाकायची आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. बाकी तुम्हाला हे समजलं असेल की पिवळी मोहरी आणि जी लवंग आहे ती आपल्याला 2 किंवा 3 दिवसाला बदलायची आहे. आणि हळद मात्र आपल्याला रोज या दिव्यामध्ये चिमूटभर टाकायची आहे. सकाळ संध्याकाळ यामध्ये चिमूटभर हळद मात्र आपल्याला टाकायची आहे. तुम्ही अवश्य हा उपाय करा. बघा, असा हा जो दिवा आहे तो देवघरामध्ये आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. नक्कीच यामुळे खूप चांगला बदल आपल्या आयुष्यामध्ये घडतो. ज्या काही आपल्या मागे अडचणी लागलेल्या आहेत त्या देखील दूर होतात, नजरदोष दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचा, माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो.
आणि बघा, जर हा उपाय घरातली महिला करत असेल आणि तिला समजा काही प्रॉब्लेम आला, अडचण आली, तर घरातील इतर सदस्यांनी हा उपाय केला तरी चालेल. घरामध्ये इतर कोणी करण्यासारखं नसेल तर जेव्हा पिरियड्स असतात महिलांचे, तेव्हा त्या काळामध्ये 4 ते 5 दिवस तुम्ही हा उपाय नाही केला तरीही चालेल, काही अडचण नाही. जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही असा हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. इतका साधा सोपा उपाय आहे, पण तेवढाच हा प्रभावी आहे. तर अवश्य हा उपाय सर्वांनी करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल.